शिवाजी शर्मा हे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो. पुन्हा प्रिन्स मूवीज कडे आपण वळूया. त्यांचे कॅमेरामॅन इथे परत आहेत आमच्या या स्टेजच्या समोर, जिथे आपण सन्मान करतोय आदरणीय दीपजी गांधी साहेबांचा. मोलाचं सहकार्य त्यांचं या स्पर्धेकरता लाभलेले आहेत. अतिथी आहेत आपले प्रमुख, आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय नंदकुमारजी पाटील साहेबांना. आपण ही स्पर्धा बघतायत मारुदेवी आणि जिजाऊ प्रतिष्ठान पुरस्कृत आयोजित ही खासदार चषक 2025 चा रणसंग्राम तुमच्या समोर आलाय. आणि त्या स्पर्धेचा आजचा हा तिसरा दिवस असताना तिसऱ्या दिवसामध्ये येणारे आमचे जे अतिथी आहेत त्यांचा मान सन्मान केला जातोय. विनंती असेल नंदकुमारजी पाटील साहेबांना आपण शुभ सन्मान करा. दीपजी गांधी एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, आणि त्यांना मायेची ऊब देणारी शॉल, पुष्पगुच्छ, आणि या स्पर्धेची आठवण म्हणून रजनी क्रिकेटची स्पर्धेची आठवण म्हणून एक मोमेंट देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान होतो. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण स्वागत करूया. हे आमचे अतिथी आहेत, नेहमीच चांगला सपोर्ट असतोय. मागे सुद्धा लीग मॅचला सुद्धा त्यांचा चांगला सपोर्ट आपल्याला पाहायला मिळाला होता. सन्मान आहे सर आपल्या कार्यात. टॉस साठी आता कॅप्टन आलेत, आय थिंक लवाली टीमचे कॅप्टन आलेत. या दुसऱ्या बाजूला अकलोली टीमचे कॅप्टननी या आता या. भरपूर प्रतीक्षा असते. आम्हाला नुकताच माहिती मिळाली की आपण वेळेवर या ठिकाणी ठीक 3:09 झाल्यात, ज्या पद्धतीने तुम्हाला आमंत्रण दिलं होतं. आणि डिसिप्लिन बघा, कधी कधी वाट बघितल्यानंतर योग्य पद्धतीने आपण चांगल्या क्रिकेटच्या मॅचेस खेळत असतो. टॉस केला जातोय. दीप गांधी साहेबांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करावा. तत्पूर्वी आपण टॉस सुद्धा करणार आहोत. एक वेगळा टॉस खासदार चषक 2025 मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. एका बाजूला खासदार चषक आहे, दुसऱ्या बाजूला मयंक एंटरप्राइजेस आहे. कॅप्टन कम फास्ट. तुम्ही हा टॉस बघू शकतायत. हे जे नाणं आहे ते बरोबर कव्हर करतात आमचे कॅमेरामॅन. एका बाजूला खासदार चषक 2025 आहे आणि दुसऱ्या बाजूला मयंक एंटरप्राइजेस टॉस मध्ये आपल्याला दिसून येतं. हे दोन्ही कॅप्टन आले. दीप गांधी साहेबांच्या हातामध्ये आपण टॉस देतो. 4 षटकांचा मॅच होतो. कॉलिंग कोण करतायत? पंकज कॉलिंग करतात, आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन आहेत मिलिंद. पंकज कॉलिंग करतायत. खासदार चषक, ओहो खासदार, खास कामगिरी करायची आहे म्हणून खासदार. साहेबांना विनंती करतोय दोन्ही कॅप्टनला आपण शुभेच्छा द्या आणि विराजमान व्हा या स्टेजवर. पंकज, कुठलाही मॅच जिंकायचं असेल, प्लॅनिंग करायचं असेल तर टॉस फार महत्वाचा आहे. टॉस तुम्ही जिंकलात, निर्णय काय? क्षेत्ररक्षण. काय वाटतंय रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये तुमच्या गोलंदाजांना फायदा होईल? 4 षटकांमध्ये किती धावसंख्येपर्यंत रोकाल त्या टीमला? कारण तुमच्या समोर ही नवीन टीम आहे. आय थिंक अहमदनगर येथून ही टीम बिलॉंग करतोय. त्यांच्यामध्ये सुद्धा चांगले स्टार खेळाडू आहेत. किती धावसंख्येपर्यंत रोकाल? 40 ते 35. तुमच्या टीम मध्ये कोणते चांगले गोलंदाज आहेत जे धारदार गोलंदाजी करतील आणि त्यांना विशेष म्हणजे रजनी क्रिकेटचा जास्त अनुभव आहे? हाय, कल्पेश आहे, योगेश पाटील आहे, परत त्याच्यानंतर अनिकेत आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला या स्पर्धेचं कसं आयोजन वाटलं? ते तर चांगलंच असतं. चांगलं आयोजन आहे. थोडक्यात प्रतिक्रिया आपल्याला चांगल्या दिल्यात. तुम्हाला शुभेच्छा असतील या मॅच करता पंकज. धन्यवाद. दुसऱ्या बाजूला कॅप्टन आहेत मिलिंद आहेत. नगर येथून प्रवास जो तुम्ही आता करून आलात, आतापर्यंत थकला सुद्धा असेल,
तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुमचं डिसिजन काय असतं? निश्चितच आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणच निवडलं असतं आणि समोरच्या संघाला एकदम कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा आमचा प्रयत्न असता. आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 4 षटकांमध्ये किती धावा बनवाल आणि त्याकरता कोणते चांगले स्टार खेळाडू आहेत त्यांच्यावर तुम्ही अवलंबून आहात जे धावा बनवतील या विकेटवर? 4 षटकांमध्ये आमचं निश्चितच 50+ टार्गेट राहील स्कोर करण्याचा. तर सचिन बेनके, संजय लामटे आणि मी स्वतः तिघजण आमच्यावर खूप जबाबदारी राहील जास्त रन करायची. म्हणजे असे लक्षवेधी कामगिरी करणारे खेळाडू आहेत. गोलंदाज म्हणून कोणत्या गोलंदाजांचा वापर या ठिकाणी कराल? कारण इथे फिरकीपटूंना सुद्धा साथ देणारी विकेट आहे आणि वेगवान गोलंदाजांना सुद्धा साथ देते ही विकेट. आमच्याकडे हे 3च चांगले गोलंदाज आहेत, म्हणजे बाकीचे पण आहेत बॅकअपला आमच्याकडे, पण मग मेन बॉलर हे आम्ही 3 असल्यामुळे आम्हाला जबाबदारी सांभाळावी लागेल अख्ख्या टीमची. इतक्या लांबून प्रवास केलाय, तसाच आता या टुर्नामेंटचा 3रा दिवस आहे. आणखीन 2-3 दिवस तुम्ही प्रवास कराल काय? चांगली कामगिरी होईल तुमच्या संघाची? चांगली कामगिरी निश्चितच करावी लागेल, कारण एवढ्या लांबून आम्ही आलो आहोत. आमच्या जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं नाव आम्हाला काढावंच लागेल एवढ्या लांब येऊन. त्याच्यामुळे आम्ही निश्चितच चांगली कामगिरी करू. क्या बात आहे. हा आत्मविश्वास कमावलाय. तुम्हाला शुभेच्छा या मॅच करता. थँक्यू सर. टॉस झालाय आहे मित्रांनो आणि टॉस जिंकलाय अकलोली सीसी या टीमच्या कॅप्टनने. पंकजने तो टॉस जिंकलाय. त्यांनी निर्णय घेतला प्रथमतः गोलंदाजी करण्याचा. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जातं छत्रपती लवाळी या टीमला. होणारा मॅच 4 षटकांचा आहे. म्हणजेच आमच्या लाडक्या प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपलेली आहे. आमचे प्रेक्षक राजे तुम्ही कुठेच जाऊ नका. थोड्याच वेळात मॅचला सुरुवात होणार आहे. बघत राहा, पाहत राहा. राजाभाई येथे सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम, रजनी क्रिकेटचा रणसंग्राम, खासदार चषक 2025. मॅच सुरू होईल तत्पूर्वी अशोक लामटे साहेबांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान आम्ही करणार आहोत. थोड्याच वेळात स्वागत आणि सन्मान केला जातो. ही जी माहिती आम्हाला मिळाली नंदकुमार पाटील साहेबांनी ती माहिती दिलेली आहे. अतिथी देवो भव. पोलीस एक प्रकारचे आपला मित्रच असतात, कारण जे सहकार्य ते करत असतात, सहयोग करत असतात. 24 तास ऑन ड्युटी. त्याच्यामध्ये भरपूर काही जबाबदाऱ्या असतात. कधी कधी जेवणाकरता सुद्धा वेळ मिळत नसतो. आज क्रिकेट खेळण्याकरता सुद्धा आपण एक एक्झिबिशन मॅच बघणार आहोत पोलीस स्टेशनचा, आणि त्याच्यामध्ये सुद्धा अशोक लामटे साहेबांना खेळताना तुम्ही बघणार आहात. हे तुम्ही बघू शकता. माईचे उप देणारे शॉल, खासदार हेमंत सावरा साहेबांचं कटआउट असलेलं, आणि त्याचप्रमाणे आई मरुदेवी युवा प्रतिष्ठान आणि जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या नावाचा उल्लेख असलेलं हे सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. थँक्यू सो मच. खूप चांगला सहयोग आपण या स्पर्धेत देत आहेत. तर आता कुठल्याही क्षणाचा विलंब न करता आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. लगेचच 11 खेळाडू हे क्षेत्ररक्षण करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये जातीलच. GCC अकलोली या टीमचे, आणि बॅटिंग असेल छत्रपती सीसी लवाळी या टीमची. दोन्ही टीमला शुभेच्छा तर असतीलच, परंतु आता मॅच कोण जिंकेल, रजनी क्रिकेट स्पर्धेचा फायदा कुठल्या टीमला होईल हे सुद्धा आपण बघणार आहोत. टॉस जिंकल्यानंतर अकलोली टीमच्या कॅप्टननी सांगितलं की आम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग करताना 3 बॅटरची नावं सांगितली जे सातत्याने चांगलं काम करत आहेत नगर परिसरामध्ये. लवाई छत्रपती सीसी, छत्रपती म्हटलं तर आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाची चर्चा सातत्याने करत असतो. कारण नुकताच जो उत्सव शिवजयंतीचा साजरा झाला, 19 फेब्रुवारी 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि छत्रपती हे नाव जरी आपल्या मुखातून बाहेर पडलं ना तर एक अनोखी ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीराला प्राप्त होत असते. त्याच नावाने आता उतरताना बॅटिंग करत असताना दिसेल छत्रपती सीसी लवाळी टीमचे खेळाडू. दोन्ही खेळाडू कक्षामध्ये फक्त आमचे दोन्ही टीमचे खेळाडू असेल. एक खेळाडू कक्ष अगदी समोरच जिथे लहान मुलं आहेत तिथे आहेत, आणि दुसरा खेळाडू कक्ष आमच्या उजव्या बाजूला आहे, तो खेळाडूंसाठी राखीव आहे. खेळाडूंव्यतिरिक्त त्या खेळाडू कक्षामध्ये कोणीच बसणार नाही याची दक्षता घ्या. आमच्या समेत पुन्हा तुकाराम मांगेला सर जोडले जातील. गोड आवाज ते सुद्धा पोहोचवत आहेत. चांगलं कार्य त्यांचं सुद्धा होताना दिसतंय. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जसा उल्लेख केला तसंच त्यांचं आपल्याला स्टॅच्यू, त्यांचा पुतळा आपल्याला बघायला मिळतोय. ऊर्जा देण्याचं काम संपूर्ण हिंदुत्वाला दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांना. हिंदवी स्वराज्याचे जनक असं म्हटलं जातं.
छत्रपती शिवाजी महाराजांना. आणि म्हणूनच जर तुम्ही देश विदेशामध्ये गेला तर अमेरिका सारख्या देशामध्ये 48 पुतळे छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्हाला पाहायला मिळतील. चीन सारख्या देशामध्ये 40 पुतळे छत्रपती शिवाजी महाराजांचे पाहायला मिळत आहेत. जपान सारख्या देशामध्ये 29 पुतळे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. आणि श्रीलंका येथे गेल्यानंतर तुम्हाला 35च्या आसपास पुतळे छत्रपती शिवाजी महाराजांचे बघायला मिळतील. मलेशिया येथे सुद्धा आणखीन त्यांचे 15 ते 16 पुतळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण जगभर अधिराज्य ज्याने गाजवलं ते ऊर्जेचे दैवत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा या ठिकाणी तुम्ही या प्रिन्स मूव्हीजद्वारे बघू शकतायत. व चांगले क्लिअरिटी या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रिन्स मूव्हीची क्लिअरिटी का बिग बॉस असाच मी उल्लेख करेन, कारण याआधी सुद्धा एक मोठी स्पर्धा मी कव्हर केली भादवड येथील त्या स्टेडियमवर, जिथे जय बजरंग चषक 2025 मध्ये चांगली क्लिअरिटी रवी गोळवी आणि त्यांच्या टीमची पाहायला मिळाली, प्रिन्स मूव्हीची पाहायला मिळाली. साई कृष्णन हे सातत्याने चांगलं काम करतायत या युट्यूब वाहिनीवर. आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये अरफाज, बिलाल व पंकज हे सुद्धा इथे सज्ज होताना दिसत आहेत. आमचे ऑफिशियल मैदानाच्या आतमध्येच होतील. 2 पंचांना तुम्ही बघणार आहात या मॅच करता. रजनी क्रिकेटचा हा रणसंग्राम आहे. परशुराम पाटील सर तिथे सज्ज असेल. त्यांच्या समेत पाहूया अमोल वेतोस्कर सर जातात की मॉन्टी घोडेकर सर जातील. फ्लड लाईट्स थोडस मैदानाच्या आत पुन्हा एकदा दिसून येते आणि जसजसं आणखीन वेळ जाईल तस तसं तुम्हाला स्पष्टपणा दिसेल या आउटफील्डवर. रजनी क्रिकेटच्या स्पर्धेचं हे शानदार आयोजन आहे जे आपण बघतायत. मरुदेवी प्रतिष्ठान आणि जिजाऊ प्रतिष्ठान पुरस्कृत आयोजित खासदार चषक 2025 चा हा रणसंग्राम आपल्या डोळ्यासमोर येतोय. ज्या रणसंग्रामाला पाहण्याकरता बरेचसे प्रेक्षक उत्सुक आहेत. त्यांची अपेक्षा आहे की लवकरात लवकर मॅच सुरू व्हावा. उशीर का होतोय हे प्रश्न तर आमच्या लाडक्या प्रेक्षकांनी केलेतच, परंतु लवकरात लवकर मॅच कसा सुरू होईल याकडे आपल्या नजरा आहेत. 2 ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसत आपले आणि 2 बॅटर सुद्धा जातील. पहिला बॉल पडण्याआधी एक खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये काढूनची नावं सांगण्याकरता पाठवून द्या. एक्स्ट्रा प्लेअर लगेचच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला पाहिजेत. दोन्ही टीमचा ज्यांना अचूक नावं त्या खेळाडूंची असायला पाहिजेत, कारण डिजिटल स्कोअर अपडेटरला पुढे त्रास होऊ नये. अपडेट्स चांगल्या पद्धतीने आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील. 7 समुद्रा पलीकडे या युट्यूब वाहिनीला पाहिलं जातं. 2 पॅव्हिलियन्स आहे. एक तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला आहे आणि दुसरं समोर बघा फ्लड लाईट्स आहेत त्याच्या खालीच खेळाडू कक्ष आहे, तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकतात. अशोक लामटे साहेबांना तुम्ही बघतायत. आमचे मित्र सुद्धा आहेत, नायगाव पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत सुद्धा आहेत. आणि त्यांची ही युवा ब्रिगेड सध्या लवाई येथून इथे आलेली आहे. प्रत्येक खेळाडूची जर्सीवर नाव सुद्धा आपल्याला दिसून येतं. हे पाहू शकतात हे चांगलं दृश्य. अकलोली म्हटलं तर वज्रेश्वरी येथून हा संघ आपल्याला येताना दिसतोय. अकलोली म्हटलं तर गरम पाण्याचे कुंड संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहेत असं हे पवित्र ठिकाण, आणि तिथून या संघाला तुम्ही बिलॉंग करताना बघताय. खुल्या गटामध्ये परफॉर्मन्स देणारे बरेचसे खेळाडू यांच्या टीम मध्ये सुद्धा आहेत. योगेश या खेळाडूला सुद्धा तुम्ही बघणार आहात. योगी जो नेहमीच पडतो उपयोगी, योगेश पाटील हा खेळाडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. या प्लेइंग 11चा हिस्सा आहे. संपूर्ण भारतभर ज्याने दौरे केले, टेनिस क्रिकेट विश्व गाजवले. पूर्वी जास्तीत जास्त जयेश पाटील वंडर बॉय ऑफ भिवंडी यांच्या समेतच त्याला प्रारंभिक फलंदाज म्हणून मी अनेक वेळा मॅच मध्ये पाहिलं. अशा प्रकारची त्यांची हे ब्रिगेड असेल. नितीन हे सुद्धा प्लेइंग 11 मध्ये खेळताना दिसेल. यतीन हे सरपंच आहेत आणि प्लेइंग 11 मध्ये सुद्धा खेळताना दिसेल. अकलोली येथील सरपंच साहेबांना सुद्धा प्लेइंग 11 मध्ये जागा मिळते, कारण परफॉर्मन्स ते चांगलं देतात. माहिती दिली होती आमचे मित्र आणि तसेच भारतीय जनता पार्टी पालघर जिल्हा उपाध्यक्ष रणजित किने साहेबांनी. पाही क्रिकेट आहे. क्रिकेट खेळण्याकरता युवांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक जण या क्रिकेटचा वेडा आहे.
या क्रिकेट पासून कुणीच वंचित राहू शकत नाही. क्रिकेट हा खेळ शौर्याचा, क्रिकेट हा खेळ ऊर्जेचा, आणि ते ऊर्जा आपल्याला पाहायला मिळेल. आत्मविश्वास पाहायला मिळेल काय या दोन टीम दरम्यान. आत्मविश्वास जर असेल तर आपण कुठेही गेलात तर आपल्याला भय नसतं. आत्मविश्वास नावाचा मित्र जर जवळ ठेवला तर पुढच्या ज्या पायऱ्या आहेत ते सहजगत्या तुम्ही चढू शकतात. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. बॅटिंग करणाऱ्या टीमचे दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिलिंद आणि संजय, ज्यांच्या नावाची चर्चा कॅप्टन मिलिंदने केली होती की संजयवर आमच्या मोठी जबाबदारी असेल धावा बनवण्याकरता, आणि कॅप्टनची बुद्धिमत्ता पाहूया इथे कशा पद्धतीने ते वापरतायत. हे आमचे पंच आहेत मॉन्टी घोडेकर सर. पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर नंबर 1चं षटक कोणाचं असेल खासदार चषक 2025 मध्ये हे सुद्धा तुम्ही पाहायला विसरू नका. जे लहान मुलं मैदानाच्या आत आहेत त्यांना विनंती करतोय आपण मैदानाच्या बाहेर व्हा, आणि समोर खेळाडू कक्षाच्या समोर बरोबर बाउंड्री लाईनच्या आत तुम्ही लाल पडद्याच्या आत आहात, त्यांना विनंती करतोय आपण त्या लाल पडद्याच्या बाहेर थांबा. तिथे बॅटिंग करणाऱ्या टीमला जायचं आहे. बॅटिंग करणारी टीम उजव्या बाजूला आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा ताफा तिथे दिसेल. फिल्डिंग करणाऱ्या टीमचे काही समर्थक आहेत, त्यांना विनंती करतो प्लीज आपण त्या स्टेजवर बसा. तर लाल पडदा जो आहे त्याच्या पलीकडे बसायचा आहे, आणि तिथे फक्त तुमचे खेळाडू असेल. जागा असेल तर तुम्ही सपोर्टसाठी बसा, परंतु ते खेळाडू तिथे असेल. लाल पडद्याच्या आत जे प्रेक्षक राजा आहेत किंवा खेळाडू असतील इतर संघाचे, त्यांना माझी नम्र विनंती आहे आपण त्या लाल पडद्याच्या बाहेर थांबा. बॅटर आहे मिलिंद, आणि नॉन स्ट्राईक इन कडे बॅटर जर आपण बघितलं तर संजय आहे. साई कृष्णन पुन्हा एकदा तयार होत आहेत, ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आहेत. चांगले अपडेट्स आमच्यापर्यंत ते पोहोचवत आहेत. दिवस असो रात्र असो क्रिकेट आपल्याला आवडत असतं. मॅच आता ऑन होतोय. पंच परशुराम पाटील सरांचा इशारा येतोय. पहिलं जे षटक आहे ते पॉवर प्लेचं असेल. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर राहतील. गेम इज ऑन. सामना सुरू होतोय इशारा आलाय पंच परशुराम पाटील सरांचा. पाहूया पहिलाच बॉल कशा पद्धतीने खेळतात बॅटर. मिलिंद चांगला क्रॅकिंग स्ट्रोक, पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला टोळावलं. धावबाची संधी आहे. काय घडले? विकेटचं पतन झालंय आणि डायमंड डकवर संजय या खेळाडूला परतावं लागतं. विकेट डाऊन, गॉन. अकलोली टीमचे खेळाडू, कारण शतरक्षकाची चांगली साथ मिळतोय आणि संजय याला डायमंड डकचा शिकार बनावं लागतं. एकही चेंडूला फेस न करताना जो खेळाडू बाद होतोय त्याला डायमंड डक असं म्हटलं जातं. आणि संजय बाद झाल्यानंतर मिलिंद या खेळाडूला साथ देण्याकरता विजय मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. विजय आहे. मिलिंद जर आपण बघितलं तर संघनायक आहेत, आणि विजय वर सुद्धा जबाबदारी असेल धावा बनवण्याची. 4 षटकांमध्ये 40 ते 45 धावा जर बनवल्या पहिल्या इनिंग मध्ये, तर दुसऱ्या इनिंग मध्ये दबाव टाकला जाऊ शकतोय जीसीसी अकलोली या टीमवर. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी होईल काय प्रश्न तर प्रत्येक प्रेक्षकाला पडलाय. पुढचा बॉल कल्पितचा लेफ्ट आर्मवर विकेटचा मारा, चेंडूला पाठवून दिलंय ते स्कोअरलेग क्षेत्रामध्ये, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. बॅक टू बॅक आणखीन एक धक्का दिलाय. गॉन.
हे तुम्ही बघू शकता रिप्ले मध्ये पावित्र्य कसा होता बॅटरचा ऑफ स्टमर शफसलाय फुल पिच बॉल होता स्क्वेअर लेगच्या वरून खेळायचा इरादा होता बॅटरचा आणि अशा स्थितीमध्ये पंकज याने हा शेल टिपलाय विकेट्स पतन झालंय धाव संख्या धाव फळकावर जर आपण बघितली तर ती आहे 0 धाव संख्या धाव फळकावर 0 धावा आणि 2 गडी बाद झालेत गोलंदाज करता पारितोषिक लागलं जातोय विकेट हॅट्रिक करता 1000 रुपयाचा पारितोषिक भारतीय जनता पार्टी पालघर जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय सन्मान्य कुमार रणजित प्रकाश कने साहेबांनी हे पारितोषिक जाहीर केलंय बघूया विकेट हॅट्रिक साधली जाईल काय सध्या तरी 1 गडी बाद धावबाद झाला होता ओ आता बघितलं तर बॅटचा फेस ओपन केलं होतं खेळायचं होतं कव्हर्स मध्ये बॅटचा हलकासा स्पर्श होत चेंडू थर्ड मॅन क्षेत्रामध्ये जाताना दिसला 1 धाव मिळाली एका धावेनिशी संघाच्या धावसंख्येचा अकाउंट ओपन केलं टीमची धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 1 धाव 3 बॉलच्या समाप्तीनंतर 1 धाव आमच्यापर्यंत चांगली माहिती निलेश भोईर देत आहेत त्याचे आमचे गुणलेखक आहेत मॅन्युअल स्कोरच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी सज्ज आहेत पुढचा बॉल बॅकलिपचा वापर केला चेंडू हवेत मध्ये आहे उंची जास्त गाठली लांबी कमी शतरक्षकाने दिली हमी आणि हा शतरक्षक आले संघाच्या कामी विकेट डाऊन आणखीन एक धक्का तिसरा गडी बाद 3 गडी बाद धाव संख्या 1 आहे फिल्डिंग करणाऱ्या GCC अकलोली टीमने हे तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकता आता कॅप्टनला बाद केलंय मोठा फटका खेळला करता गेला हा फ्लो योग्य नव्हता कारण रजनी क्रिकेटची स्पर्धा आहे त्यावेळेस तुम्हाला तंत्र आणि मंत्र व्यवस्थित ठेवायला पाहिजे एकेरी दुहेरी धावसंख्येवर विश्वास ठेवायला पाहिजे नवीन बॅटर गेलेत मैदानाच्या आतमध्ये दत्ता गोलंदाज तयार कल्पेशचा पुढचा बॉल आता मात्र चांगला फटका खेळला जातोय थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय 38 सर्कलच्या आतमध्ये शतरक्षक तैनात होता थ्रो येण्याआधी 1च धाव मिळाली 2 धावा धाव फळकावर लागल्यात 3 महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेत तिन्ही फलंदाजांचा जर उल्लेख केला तर संजय आणि विजय हे 2 असे खेळाडू होते जे सातत्य राखत असत ज्यावेळेस नगर येथील एखादी मोठी स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी ते करत असत आणि त्यांची विकेट्स मोलाची पुढे येऊन खेळण्याचा प्रयास केला जातोय चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये जाताना दिसतोय पाहता पाहता 1च धाव मिळाली बॅटरला एका धावेनिशी धावसंख्या झाली आहे 3 धावा 3 गडी बाद 3 पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 3 उर्वरित 18 बॉल मध्ये काय रणनीती असेल हे आपण पाहणार आहोत एक शॉर्ट ब्रेक घेऊया या ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत तीन धावा 3 गडी बाद ही स्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या लवायट या टीमची लढावं लागेल संकटांमधून बाहेर काढण्याची क्षमता असलेले खेळाडू विकेटवर आहे प्रशांत आणि दत्ता ज्या जबाबदारीने खेळ करतील काय मधल्या फळीमध्ये त्यांना चमकावं लागेल एक आपण बघितलं तर लोअर मिडल ऑर्डर मध्ये दत्ता आला अप्पर मिडल ऑर्डर मध्ये प्रशांत याला पाठवून दिल्या धावा आहेत 3 गडी बाद 3 धावा संकटांना जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता आता बुद्धिमत्ता कुठे आहे ते बुद्धिमत्ता दाखवावी लागेल नाण्याची शिदोरी आहे ती शिदोरी बाहेर काढावी लागेल बॅटिंग करत असताना छत्रपती सीसी या टीमला आता गोलंदाजी मार्गावर यतीन आलेत यतीन हे विद्यमान सरपंच हा यतीन वेगळे आहेत
मात्र यतीन वर सुद्धा दारोमदार असेल, जबाबदारी असेल. यश त्यांच्या पाठीमागे योगी आहे जो नेहमीच उपयोगी पडत असतो. कुळ्या गटामधून सुद्धा यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्येच त्याला आपण बघायचो. काय चांगले विस्फोट करायचे फलंदाजीमध्ये आणि आता मात्र घरच्या संघामधून ते खेळताना दिसत. ओहो, चिचिट करण्याचा इरादा होता प्रशांत या खेळाडूचा. बॅटच्या रडार मध्ये काही चेंडू येताना दिसत नाही. पहिलाच बॉल डॉट टाकलाय यतीन या गोलंदाजाने. धाव संख्या धाव फलकावर 3. 1.1 बॉलची समाप्ती. म्हणजेच या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये यावेळेला 40च्या आसपास तरी जायला पाहिजे. ओ, चांगला फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे, उंची जास्त काढली, लांबी कमी. यष्टीरक्षक योगी होतात उपयोगी. विकेट डाऊन. चौथा धक्का. 4 गडी बाद. धाव संख्या 3. हवाई यात्रा करू नका, तरीही हवाई यात्रा होते आणि त्याचे परिणाम बघा. एकामागून एक बॅटर बाद होत आहेत. नवीन बॅटर आता स्वप्नील येत आहेत. न्यू बॅटर इन स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये जातात. विकेट बघितली आपण ते प्रशांतची. प्रशांत आउट झालाय आणि आता मात्र नवीन बॅटर स्वप्नील गेलाय. स्वप्नील चांगल्या पद्धतीने चेंडूला वळवतोय. एक धाव तो पूर्ण करतोय. एका धावेची धावसंख्या झाली 4 गडी बाद 4. 1 या ठिकाणी खेळ चाललेला आहे 3 चेंडूंचा आणि धावसंख्या आहे ती 4. रजनी क्रिकेट म्हटलं तर बॉल टू रन्स जरी आले तरी तुम्ही डिपेंड करू शकताय. पुढचा बॉल रनअप थोडासा छोटा आहे. सुचिट केलाय. फुल लेंथ बॉल होता. चेंडूला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये वळवलं. एक धाव पण पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावतात. डीप मधून क्षेत्ररक्षक येण्याआधी या 2 धावा होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे जाताना 6 धावा सलग. 4 गडी बाद 6 धाबा. रजनी क्रिकेटचा हा थरार तुम्ही बघतायत. खासदार चषक 2025 मरुदेवी प्रतिष्ठान व जिजाऊ प्रतिष्ठान आयोजित आणि भारतीय जनता पार्टी पुरस्कृत या स्पर्धेला पाहिलं जाते. खासदार चषक 2025. पुढचा बॉल. ओहो, ओव्हरपिच बॉल होता. बॅटच्या रडार मध्ये चेंडू काही येताना दिसत नाही आणि बॅटर इथे बीट होतोय. दत्ता 3 चेंडूंचा सामना केलाय दत्ताने आणि 3 चेंडूंमध्ये त्याने 3 धावा बनवल्यात. जबाबदारीने खेळ करायचा आहे. जबाबदारी ही असलीच पाहिजे. आता ओझं आहे जबाबदारीचं. पुढचा बॉल पाहूया कसा असेल. प्रत्येक गोलंदाजाने 100% योगदान तर दिले. फलंदाजांचं योगदान फार कमी आहे. एकीचं बळ दिसत नाही. एकी असेल तर सर्व काही तुम्ही करू शकता. ओ, वाईड यॉर्करचा मारा. बॅटरला केलं बीट. गोलंदाज होतो फिट आणि ह्या षटकाची बरोबर ह्या षटकाची समाप्ती सुद्धा झाली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना छत्रपती सीसी लवाई टीमची धावसंख्या 4 गडी बाद 6. 3 ची सरासरी योग्य नाही. उर्वरित 2 षटकांमध्ये काय घडामोडी घडत आहेत हे सुद्धा आपण ऐकणार आहोत. हे दृश्य तुम्ही बघू शकतायत. दोन्ही टीम्स किती चांगल्या जर्सीज त्यांच्या पानावर होत आहेत आणि खऱ्या अर्थाने निळ्या रंगाच्या जर्सी ज्या आहेत त्या आपल्याला भयापासून मुक्त करतात. हवाई यात्रा जर तुम्ही करत असाल तर हवाई यात्रा करताना त्या विमानामध्ये सुद्धा निळ्या रंगाच्या जर्सी असतात, जेणेकरून जे पॅसेंजर असतात त्यांना त्यांच्या मनाला शांती मिळावी. कारण दबावापासून मुक्त करणारा रंग आहे, मनाची शांती पूर्ण करणारा रंग आहे निळा. धावसंख्या 6 धावा 4 गडी बाद. आता तिसरे षटक टाकण्याकरता अनिकेत गोलंदाजी मार्गावर आलाय. अनिकेत इज ऑन बॉलिंग ट्रॅक. लांब लचक रनअप आहे. स्ट्रायकिंग कडे स्वप्नील आहे. ओ, काय घडलंय. एशियन टेकन. बॅटचा हलकासा झालाय स्पर्श. या विकेटने वाढलाय फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. विकेट डाऊन.
इथे सुद्धा धावसंख्या 6. पुढचा बॉल चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. नवीन बॅटर जर आपण बघितलं तर सोनू आलाय. न्यू बॅटर इन मिस्टर सोनू. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धाबा लागल्या जात आहेत 7 धाबा. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि 2 चेंडू या तिसऱ्या षटकामध्ये टाकून सलत गोलंदाजाशी. पुढचा बॉल पाहूया कशा पद्धतीने. ओ मोठा फटका, चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली काय तितकीच लांबी असेल. स्ट्रेट फटका खेळला जातोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ याच्या मधोमध हे हवाई सफर केलं होतं. पाहता पाहता पाहूया किती धावा होतात पूर्ण. या चेंडूवर पूर्ण केल्या जातात 2 धाबा. 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 5 गडी बाद 9. षटक क्रमांक 3 तुम्ही पाहताय. खासदार चषक 2025 मध्ये ही दुसरी लढत आहे डे 3 मधली. GCC अकलोली विरुद्ध छत्रपती CC लवाई अशी. आणि छत्रपती CC संघाने जर आपण बघितलं तर फलंदाजी करताना 5 गडी गमावलेत. युनिटी दिसली नाही, एकी दिसली नाही. एकीचे बळ तेव्हाच मिळेल फळ. म्हणतात ना की झाडू जेव्हा एकत्रित बांधलेला असतो तेव्हा तो सर्व कचरा साफ करत असतो, परंतु तोच झाडू जेव्हा विखुरतोय तेव्हा तो स्वतः कचरा बनतोय. इथे एकत्रित यावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. लढावं लागेल दत्ता आणि सोनू या खेळाडूला. पुढचा बॉल. ओहो बघितलं तर नो बॉलचा इशारा आहे. बॅटिंग क्रीजच्या बाहेर चेंडू पडलाय. उंची सुद्धा खूप जास्त होती. हाईट इज अ फॅक्टर, कारण इथून स्पष्टरित्या पाहू शकत नाही आपण. रिप्ले मध्ये बघूया. उंची जास्त होती, कमरेपेक्षाही जास्त वर हा चेंडू होता, त्यामुळेच बिमरचा इशारा आलाय. दत्ताने सुद्धा दाखवलं, परंतु पंच तिथे दक्ष आहेत. लगेचच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. स्कोर मोज ऑन 11. फ्री हिट आहे, मुक्त संचार करण्याची संधी. बॅटच्या आतील कडा चाटून हा चेंडू यष्टीरक्षकाच्या पाठीमागे गेलाय. एकच धाव मिळेल फ्री हिट वर बॅटरला. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धाबा लागले जातात त्या 12 धाबा. चेंडू टाकून सलत 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. लढावं लागेल, धावसंख्या वाढवावी लागेल. मोठे फटके खेळायचे असेल तर बुद्धिमत्ता तर वापरा, कारण 29 जागा सत आउटफील्ड मध्ये जिथे क्षेत्ररक्षण लावलं जाऊ शकतं. गॅप शोधावं लागेल. स्विच करायचं होतं. स्लोवर बन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन दिसलं यावेळेला गोलंदाज अनिकेतचं. चांगला स्विचचा फटका खेळायचा होता. स्लोवर बन आणि फुल टॉस बॉल होता. लोअर फुल टॉस बॉलचा अंदाज मानता आला नव्हता बॅटरला. हा डॉट बॉल. पुढचा बॉल टाकण्याकरता आता गोलंदाज तयार आहे. अनिकेत त्याच्या कोट्यातील शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 12. 12 रन्स ऑन द बोर्ड. 12 धावा, 5 गडी बाद. शॉर्ट बॉल अगोदरच बॅट फिरवले, मॅनामधून तलवार काढली, वार काय झाले नाहीत. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर छत्रपती CC लवाई टीमने धावसंख्या बनवली आहे 5 गडी बाद 12. 4च्या सरासरीने वाटचाल आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. काय घडामोडी घडतात हे ऐकवण्यापूर्वी पुन्हा एकदा एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. बारा धावा, 5 गडी बाद आणि पुढील होणाऱ्या मॅचेस सुद्धा आमच्यापर्यंत येतीलच. KB मेरा रोड, 2020 अर्नाळा, फ्रेंड्स 11, दीपेश फाउंडेशन असे संघ या ठिकाणी दाखल होतील. जर दाखल झाले असेल तर त्वरित संपर्क साधा. सुशांत शिंदे आमच्यापर्यंत ती अधिकृत माहिती देतील की पुढील मॅच कोणाचा असेल. धावसंख्या धावफलकावर 5 गडी बाद 12. शेवटचे 6 बॉल टाकण्याकरता साईराज आलाय गोलंदाजी मार्गावर. हा सुद्धा एक यंग स्टार आहे, यंग टॅलेंट आपण जास्त बघतोय. लेदर क्रिकेट सुद्धा काही खेळाडू खेळतायत आणि त्याचा फायदा होतोय. ओ बघितलं तर लेग कटर चेंडू आहे आणि त्या चेंडूला पाहिलं, सोडून दिलं. वाईल्ड लाईनच्या आतून चेंडू जातोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू समाप्त होताना दिसतोय. गोलंदाज साईराजचा पुन्हा एकदा तो तयार आहे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. ओ आता चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून दिलाय. पाहू शकतायत किती धाव मिळतील. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत.
हीच लाईफ लाईनचा वापर सुरुवातीपासून करायला हवा होता छत्रपती सीसी या संघाने. इथे 2 धाव पूर्ण होत आहेत. धावसंख्या 5 गडी बाद 14 14. 8 बॉल मध्ये 8 धावांची पार्टनरशिप झाली या दोघांमध्ये. दत्ता आणि सोनू हे खेळाडू विकेटवर आहेत. दत्ता 2 वेळा दुहेरी धाव पूर्ण करतोय. वेगाने खेळायचं होतं. स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने आपल्या फॉलोथ्रू चेंडूला अडवलंय. नियंत्रण काय असतं ते दाखवून दिलं अकलोली या टीमने. गोलंदाजी असो फिल्डिंग असो चांगली चमक धमक त्यांची पाहायला मिळाली. धावसंख्या 14 धावा 5 गडी बाद. पुढचा बॉल कोळ्या टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढलाय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली. डीप मधून क्षेत्ररक्षक येण्याआधी ही एकच धाव मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावा झाल्या आहेत त्या 15 15. 5 बाद 15. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या इनिंगचे. अपेक्षा होते आमच्या लाडक्या प्रेक्षकांना की 1 ते 2 मोठे फटके तरी पाहायला मिळतील, परंतु संजय आणि विजय जिथे झटपट बाद झाले तिथे निराश झाले प्रेक्षक. पुन्हा जर बघितलं बॅटिंग क्रीज मधून बाहेर पडताना बॅटर दिसलाय. एकच धाव मिळाली कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर बॅटरला. याच बरोबर ह्या इनिंग मधला आता शेवटचा 1 बॉल असेल. धावसंख्या 16 5 बाद 16 for the loss of 5 wicket in the last over. Good ball, good delivery. इथे पाहिलं तर पहिली 4 षटकं समाप्त झालेत. पहिली 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना छत्रपती सीसी लवाई टीमची धावसंख्या 5 गडी बाद 16 धावा आणि 17 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय. 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. 17चं लक्ष कसं काय पाठलाग केलं जातोय याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता थोड्याच वेळात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही एक बदल करतोय आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना रिझवण्याकरता मधुरवाणीने भिजवण्याकरता सज्ज होतात तुकाराम मांगेला सर. तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये पुन्हा ऐकूया सुमधुर गीत. थँक्यू. मीरा रोड टीम, आय थिंक मीरा रोड टीम आले या ठिकाणी. KB मीरा रोड 2020 अर्नाला टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण सुद्धा या ठिकाणी दाखल व्हा. पुढील होणारा मॅच या 2 संघादरम्यान असेल. फ्रेंड्स 11 मीरा रोड दीपेश फाउंडेशन ह्या संघ सुद्धा जर दाखल झाले असेल तर त्याने सुद्धा या. उद्या पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स मध्ये येत आहेत तुकाराम सर. कोड आवाज त्यांचा सुद्धा आपण ऐकूया. धन्यवाद. संदीपजी गव्हाण यांचा आवाज आपण ऐकत होता. नेहमीच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकतायत आणि ते आता समोरच्या कक्षामध्ये होते. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत मरुदेवी आणि जिजाऊ प्रतिष्ठान आयोजित खासदार चषक 2025. चला लवाली टीम आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी मैदानावरती उतरा. टीम छत्रपती क्रिकेट क्लब लवाली आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी मैदानावरती उतरायचं आहे. आणि जसा उल्लेख केलाय KB 11 मिराडचा संघ इथे दाखल झालाय. 2020 अर्नाला टीम आपण जर दाखल झाला असेल तर तशी नोंद आपण आयोजकांशी संवाद साधून करायचे आहेत. फ्रेंड्स 11 मीरा रोड आणि दीपेश फाउंडेशन जे संघ यानंतर देखील खेळणार आहेत आणि आज जे खेळणारे संघ आहेत जर आपण दाखल झाले असल्यास त्या पद्धतीने नोंद आपण करून घ्यायचे. सध्या व्यासपीठावरती मान्यवरांना देखील पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य आयोजकांची भूमिका जसं आपण सन्माननीय नंदकुमारजी पाटील हे देखील व्यासपीठावरती सध्या अस्वस्थ झाले आहेत. छोटा टोटल आहे पण जसं नेहमीच आपण बघतोय की छोटा टोटल बडा बॅटल नेहमीच आपण पाहिलं आहेत. मॅचला सुरुवात त्यावेळेला पुन्हा एकदा येऊया. काय टीम छत्रपती सीसी लवाली या छोट्या टोटलचा
बचाव करेल की टीम जीसीसी अकलूज संघ ज्या थोडासा कॉन्फिडन्स लेवल वाढलेला आहे तो धावांचा पाठलाग करताना दिसेल. एक हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एक देऊया खासदार चषक 2025. सतरा धावांचं आव्हान 17 धावांचं टार्गेट समोर ठेवले. खासदार चषक 2025 फ्रीज मूव्हीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण घरबसल्या पाहण्याचा आनंद देखील घेऊ शकतात. एक चांगल्या गोलंदाजीचं युनिट पाहिलं आपण. जीसीसी अकलोले टीमनं एक चांगल्या युनिटनं काम केलंय. चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक त्याने दाखवलं आणि प्रतिस्पर्धी संघ जास्त मजल मारणार नाही, जास्त धावा उभारणार नाहीये याची काळजी देखील त्याने घेतलेली आहे. 17 धावांचं आव्हान आहे पण जर क्षमता आहे बघा, हा खेळ आहे ना जसा क्रिकेटचा क्षमतेचा खेळ आहे तसा तुमचा देहबोलीचा बॉडी लँग्वेजचा खेळ देखील आहे. धावा नाही झाल्यात मनाजोगत्या धावा. छत्रपती क्रिकेट क्लब लवाली आपण मनाजोगत्या धावा नाही उभारल्यात पण या धावा रोखू शकतो, थांबवू शकतो, डिफेंड करू शकतो या विश्वासानं तुम्हाला मैदानावरती उतरायचं. बॉडी लँग्वेज देहबोली महत्वाची आहे तुमची. देहबोली महत्वाची. एकदा खांदे झुकले का पण पुन्हा एकदा वर येणं कठीण असतं. त्याकरता खांदे झुकून देऊ नका. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. जे एका खेळाडूचा उल्लेख नेहमीच आपण करतोय योगेश अडील आणि दुसऱ्या बाजूला सागर. पंचाकडे इशारा होतोय. मॅच लावतोय सुरुवात. पहिले षटक त्यासाठी गोलंदाज मिलिंद ऍज अ कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. आघाडीवर राहून नेतृत्व करणं पसंत करतोय मिलिंद आणि सुरुवातीला जर विकेट आले तर मॅच मध्ये कमबॅक होईल त्या टीम छत्रपती सीसीचा. योगेशकडे अनुभव आहे, प्रचंड अनुभव योगेश पाटील यांच्याकडे आहे. आता येणारा चेंडू कट करायचा होता चेंडूला. पहिला चेंडू जर पाहिला तर गुडलेन वरनं थोडासा उचले घेऊन जातोय. पहिला चेंडू मिलिंद यांचा बघा पडला. थोडासा हरकत केलाय त्या चेंडूला आणि चेंडूला सेव्ह करायचं होतं. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू हाताला गेला होता मिलिंदला. म्हणून म्हटलं ना की टीमला सांगायचं की या धावा पुरेशा आहेत आपल्या लढण्यासाठी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. जागा बनवली, जागा मिळाला रूम मचाई धूम. कव्हरच्या दिशेनं पहिला चौकार. बरोबर याच पद्धतीने मिस केला होता योगेश पाटील यांनी. यावेळेला काय झालं बॉडी वेट बरोबर ट्रान्सपोर्ट झालं, पाठीमागे गेलं, जागा बनवली आणि हा चेंडूला खेळत असताना बघा पहिला फ्रंट फुटला गेला, मागे गेलं आणि थोडीशी जागा बनवली. कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरनं या चेंडूला खेळलाय चौकार. पहिला ऑफ साइडला आता ऑन साइडला, ऑन अँड ऑफ, जमीन लगत घरंगळे चेंडू गेलाय सीमा रेषा पार. हा फटका पाहिला तर बॅटच्या मधोमध नाही आलाय पण बॅट फ्लो जरा जोरात होता त्याच्यामुळे स्पीड जनरेट झाला, मध्ये गॅप मध्ये गेला, चेंडू सीमारेषा पार. 2 चौकार 4-4. आता हलक्या हाताना पाहिजे माहिती आहे. योगेशकडे अनुभव आहे, योगेश पाटील यांच्याकडे अनुभव आहे, त्यांना माहिती आहे स्टार्ट चांगला झाला, सुरुवात चांगली झाली. आपण धावांचा पाठलाग 17चा करतोय, 70चा नाही. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे 17 धावांचा पाठलाग आहे आणि चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात आहे. मग थोडंसं सेन्सिबल केलूया, थोडासा पुश करो और खुश रहो. 4 चेंडूचा खेळ झाला, 9 धावा धावफलकावरती, 17 धावांचा पाठलाग आहे. स्ट्रायकर एंडला आता सागर. मिलिंद बराच विचार करतात की कशा पद्धतीनं रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. व्हाईट बॉलचा इशारा लांब होता, पंच सांगतात जास्त बाहेर आहे आणि हा व्हाईट बॉलनं 1 रन ऍड होईल. स्विच इट करण्याचा प्रयत्न केला होता पण जास्त बाहेर आहेत. याच कारणासह पंचांनी अवांतर अर्थात हात थोडी समांतर केले होते आणि अवांतर धाव ऍड होत असताना
खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पहिला थोडंसं आपण बघितलं स्विचिटचा प्रयत्न केला होता, हा थोडंसं शपल होऊन खेळण्याचा मागचा चेंडू केला होता. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना डॉट बॉलनं जास्त काही फरक पडणार नाही. बघा शपल केलं होतं, डॉट बॉलने जास्त काही फरक पडणार विकेटनं. अजून एक स्विचिटचा प्रयत्न केला गेला होता, शरीरावरती चेंडू आदळलाय. शॉर्ट लेगला राहतोय. पहिले षटक संपले. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार 1 वाईट. धावा झाल्या धावफलकावरती 10. 17 धावांचा पाठलाग आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 धावा करायचे आहेत. ज्या संघांचा उल्लेख आपण करतोय, जर आपण दाखल झाले असेल तर आपण लगेच आयोजकांची संवाद साधायचा आहे, संपर्क साधायचा आहे. KB11 मीरा रोड 2020 अर्नाळा, फ्रेंड्स 11 दीपेश फाउंडेशन आणि अजून काही संघ आहेत. जर आपण दाखल झाले असेल आपण तसा संवाद साधायचा आहे. सध्या व्यासपीठावरती आपण या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांना पाहतोय, कल्पेश नंदकुमार पाटील यांना देखील आपण व्यासपीठावरती पाहतोय. आणि फार मोठी मेहनत या स्पर्धेच्या निमित्तानं एक रजनी क्रिकेट, जसा संदीपजी यांनी उल्लेख केला होता, एक नाईट क्रिकेट, फ्लडलाईट वाला क्रिकेट खेळण्याची संधी खेळाडूंना देखील मिळालेली आहेत. आणि फ्लडलाईट मध्ये सामने पाहण्याची संधी प्रेक्षकांना देखील या नायगाव वासियांना, राजवली वासियांना या स्पर्धेच्या निमित्तानं जी प्राप्त झाले. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विजय. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 धावांची आवश्यकता आहे. जीसीसी अकलोली संघ पाठलाग करतोय. 17 धावांचा. योगेश पाटील 9 वरती खेळतात. सागर यांना आपलं खातं उघडायचं आहे. 4 चेंडूवरती 9 धावांची खेळी योगेश पाटील यांची आतापर्यंत साकारलेली आहेत. आणि जसा उल्लेख केला होता, आज दुपारच्या सत्रामध्ये जवळपास 3-3:30च्या आसपास हा संघ इथे दाखल झाला होता, वेळेच्या अगोदर. बघा ही फार कमी अभावाने पाहायला मिळतं. हलक्या हाताने चेंडूला खेळतोय, जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करेल. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. फार कमी वेळा पाहतो आपण एखादा संघ वेळेच्या अगोदर दाखल होतोय. आता टेनिस क्रिकेटला सर्वात एक गरज आहे आता त्या डिसिप्लिनची, शिस्तीची गरज आहे. त्या वेळेची जी शिस्त आहे ती पाळायची आहे. ऑन साईडला आता हलक्या हाताने खेळलाय, एन्जॉय करतात. धावांचा पाठलाग 17 आहे, त्याच्यामुळे जास्त काही वेगळं करण्याची आवश्यकता नाहीये. जसं आपण चर्चा करतोय, कारण बघा इतकं मोठं भव्य दिव्य असं आयोजन आहे. संघ जर वेळेवर दाखल झाले तर 4च्या ऐवजी 5 किंवा 6 षटकांचे सामने खेळायला मिळाले असते. पण वेळेची सांगड घालताना मग तो पर्याय निवडावा लागतो. क्रॉस बॅटर फटका टॉप एज लागला होता. कुठल्याही आयोजकांची किंवा कुठल्याही ऑर्गनायझरची कधी इच्छा नसते की 3 षटकांचे 4 षटकांचे सामने खेळावे किंवा खेळायला द्यावे. पण वेळेची सांगड घालताना कदाचित तो निर्णय नाईलाजस्तव, तो पर्याय, ते ऑप्शन तिथे स्वीकारला जातो. 1.3 षटकांचा खेळ. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, समोर ड्राईव्ह केलाय. जोपर्यंत फिल्डर येतील 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. हळूहळू आहिस्ता धावफलक पुढे चाललाय. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 13. टॉस्टॉप डिलिव्हरी स्वीप केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती आहेत, नाही पोहोचणार. आणि या चौकारानं सामना जिंकलाय. 17 धावांचा पाठलाग करायचा होता आणि तो 17 धावांचा पाठलाग 1.5 षटकामध्ये पूर्ण केलाय टीम जीसीसी अकलुली संघ. अभिनंदन. आभार आहे, तर इतक्या दूरवरनं सुद्धा संघ इथे लवकर दाखल झाला होता. छत्रपती क्रिकेट क्लब लवाली. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे त्याच्यावरती चर्चा आहे. लो स्कोरिंग गेम होता, त्याच्यामुळे फलंदाजापेक्षा गोलंदाजच्या कामगिरीवरती जास्त कदाचित भर असेल. आणि या सामन्याचा सामनावीर आहे. लो स्कोरिंग गेम होता आणि तो लो स्कोरिंग गेम सुरुवातीपासून लो स्कोर राहील याची काळजी एका गोलंदाजाने घेतले. तो गोलंदाज आहे ज्याने पहिले षटक हाताळलं, 3 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट प्राप्त केल्यात. मिस्टर कल्पेश आहेत सामनावीर. कल्पेश आपण या आणि आपल्या सामनावीरचा आपण पुरस्काराचा स्वीकार करायचा आहे. KB11 मीरा रोड आणि 2020 अर्नाळा. फ्रेंड्स 11 आणि दुसऱ्या बाजूला दीपेश फाउंडेशन.
काही व्यासपीठावरती सन्मान देखील केला जाणार आहे. आज व्यासपीठावरती आपण बघतोय तेही आल्यात. त्याच्यामुळे अमरजी पवार जे नायगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत, मित्र आहेत आमचे देपिवलीचे, आणि ते देखील दाखल झाले आहेत. अमरजी आपलं देखील स्वागत आहे. आणि त्याचबरोबर सन्माननीय सचिनजी कताळ हे देखील व्यासपीठावरती विराजमान आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. या खासदार चषक 2025 मध्ये सर आपलं सहर्ष स्वागत. रोज आपल्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली, ते आपलं मनपूर्वक आभारही आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, ज्यानं पहिले षटक हाताळलं, 3 धावा खर्च केल्या, 2 विकेट प्राप्त केल्यात, मिस्टर कल्पेश आहेत या सामन्याचे सामनावीर. आणि अमरजी पवार आहेत, यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा सामनावीरचा पुरस्कार, हे मेडल यांना प्रदान करण्यात येते. जे काही त्यांनी देखील आहेत आणि मेडल आहे आणि त्याने केलेल्या कामगिरीचं हे प्रतीक आहे मेडल. अभिनंदन कल्पेश, पहिले तर अभिनंदन. आणि जसं आपण धन्यवाद अमरजी, आपले देखील मनापासून आभार आहे. कारण बघा कल्पेशशी आपण संवाद साधतो, इतका दूरवरचा प्रवास करून आला तर पहिला सामना खेळत होते, ज्यावेळेला ॲज अ टीम म्हणून कशी तयारी राहिली? आमची टीम एकदम चांगली आहे आणि प्रेशर असतो कुठल्याही मॅचचा. समोरची टीम पण एवढ्या लांबून आली होती, म्हणजे ती चांगलीच टीम असणार आहे. माझा दुसरा प्रश्न तोच होता, त्याचं उत्तरही तुम्ही दिलं. कारण ज्यावेळेला आपण अननोन संघाशी खेळतो त्यावेळेला काही गोष्टी माहिती नसतात, की प्रतिस्पर्धी संघामध्ये कोण फलंदाज आहे, काय आहे, मग त्याचं प्रिपरेशन कसं केलं गेलं? काय ना, आमचा रेग्युलर जो सरावर असतो त्याचप्रमाणे आम्ही केलेलं आहे. ठीक आहे, तुमचं अभिनंदन राहील आहे. तर कल्पेश त्यांनी सांगितलं होतं, बघा क्रिकेटचा खेळ आहे, जर तुम्ही नेहमीच सरावर केला तर प्रतिस्पर्धी संघ कोणी असू द्या, त्यावेळेला तुम्हाला तुमचा बेस्ट द्यायचा आहे, सर्वोत्तम खेळ द्यायचा आहे. आणि तोच सर्वोत्तम खेळ कल्पेश यांनी या सामन्यामध्ये दिलाय आणि या प्रतिस्पर्धेला कमी धावांवरती रोखलंय आणि धावांचा पाठलाग करताना योगेशनं चांगली कामगिरी केली. अभिनंदन टीम जीसीसी अकलूली संघ, जो मागच्या सामन्यामध्ये विजयी झाला. पुढचा सामना कुठल्या 2 संघामध्ये आहेत तो थोड्याच वेळात आपल्यापर्यंत येणार आहेत. तोपर्यंत कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा खासदार चषक 2025.